पाटलांनी जे उमेदवार दिले आहेत त्यांच्यासाठी चांगलं वातावरण आहे. तुम्ही आज एका पक्षाचा झेंडा घेऊन AB फॉर्म भरा जात आहे हां, आणि संध्याकाळी दुसऱ्याच पक्षाचा AB फॉर्म घेताय तुम्ही. कोणी राष्ट्रवादी एक झाल्यामुळं त्यामुळं बागलाची मोठी ताकद झाली आणि निश्चित बागल भरघोस मतांनी निवडून येते. आता मग राष्ट्रवादीत असतं तर मग राष्ट्रवादीचं घड्याळ घेऊन अर्ज भरताय आणि AB फॉर्म जोडताय कमळाचा. मयूरताई बागल ह्यांना कशा प्रचार अहो चेअरमनचं काय मला सांगा ना तुम्ही. चेअरमन काल परवा दिवशी कुठल्या पक्षात होता? भाजपला विरोध आहे ग्राउंड लेवलला सांगणार, कमळ ह्या चिन्हालाच विरोध आहे सांगणार लोकांचा. सध्या तर मयुरी संतोष बागलच जास्त चर्चेला. तर मयुरीताई बागल यांचं चांगलं आहे, काम बी चांगलं आहे. हां, त्यांचं काम चांगलं असल्यामुळे येतील निवडून 100%. चांगली माणसं आहेत, कामं चांगली करते. तर काम करणाऱ्या माणसाला लोक मतदान देते, त्यामुळं बागलाचं काम चांगलं आहे, त्यामुळं मयूरताई निवडून येते. इलेक्शन आले की नाही त्यांना ते AB फॉर्म मिळाला तिकीट बदलते. उमेदवारी नाही करते ती. मग आता वाकरी गटावर हे फोकस आहे. मी राष्ट्रवादीत आहे, एक जण भाव राज्यात नेतृत्व आहे बरोबर, एका भावाला जिल्ह्यातलं नेतृत्व राष्ट्रवादीचं अजितदादा गटाचं, आणि मग तुमच्यासाठी स्वतःसाठी AB फॉर्म तुम्हाला आणता येत नाही. नमस्कार. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहेत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अशी रणधुमाळी सुरू झालेली आहे. यामध्ये एकीकडे अभिजित पाटील दोन्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर ही निवडणुकी लढत आहेत, तर समोर भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार देण्यात आलेले आहेत आणि विशेषतः राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे देखील भाजपसोबत या निवडणुकीमध्ये प्रचारात फिरताना दिसत आहेत. आता आपण वाखरी गट हा खरं तर चर्चेतला गट आहे आणि या गटामध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्याविषयी इथले जे स्थानिक नागरिक आहेत, इथले जे मतदार आहेत, त्यांचं नेमकं काय मत आहे, या निवडणुकीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे हे आपण आता जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काही गावकरी इथं बसलेले आहेत. आपण वाखरीच्या या शाळेपाशी आलेलो आहेत. काय निवडणूक लागली आता, कसं चित्र आहे वाखरी गटातलं? वाखरी गटातलं चांगलं चित्र आहे. अभिजित पाटलांनी जे उमेदवार दिले आहेत त्यांच्यासाठी चांगलं वातावरण आहे. बरं, अभिजित पाटलांनी उमेदवार दिले कोण? मयूरताई बागल, मयूरताई बागल, संतोष काका बागल, बरं, तानाजी काका बागल. बरं, मला सांगा आता ह्यांच्या समोर संग्राम गायकवाड आहे, त्यानंतर ते यलमार म्हणून एक आहेत, आता त्यांचं काय होतंय माहित नाही, पण कल्याणराव काळेंचे भाऊ जे आहेत समाधान काळे, त्यांची पत्नी मोनिकाताई ह्या पण रिंगणात आहेत, आणि प्रशांत परिचारक, कल्याणराव काळे हे सगळे एक झालेत. अभिजित पाटील एकटे आहेत. कशी ह्यांच्या ताकदी पुढे निभावं लागेल का अभिजित पाटलाचा? अभिजित पाटील एकटं नाहीत. अभिजित पाटील नेतं म्हणून जरी एकटं असलं तरी आख्या पंढरपूर तालुक्यातला मतदार त्यांच्या संघ आहे. हा, कालच्या विधानसभेला आपण बघितलं असेल की काय गाड्यांनी सांगितलं की ह्या 42 गावातनं आबा तुम्हाला मत पडू देणार नाही, पण आम्ही जनतेने सगळ्यांनी या 42 गावातनं आबाला लीड दिले आणि आता सुद्धा आबा आहेत, म्हणूनच आम्ही सगळे मतदार ह्यांच्यासोबत आहे. तिकडे सगळे नेते मंडळी आहे, मतदार अजिबात नाही. म्हणजे नेते एकीकडे, जनता एकीकडे आहे. 100%. काय वाटतं मयूरताई कशात किती फरकाने निवडून येतील असं वाटतं? चांगल्या फरकाने निवडून येतील. चांगल्या आव्हान नाहीच पुढं आता. नाही, कारण तुम्ही जर तुम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून जर तुम्ही जात असाल पुढं, पक्ष बदलत असाल, तर मग जनतेसाठी तुम्ही कामच करत नाही ना, कधी केलंच नाही. राष्ट्रवादीत आहे, मग राष्ट्रवादीत असतं तर मग राष्ट्रवादीचं घड्याळ घेऊन अर्ज भरताय आणि AB फॉर्म जोडताय कमळाचा. कसं चालेल? चालणार नाही. नाही, जनता चालू देणार नाही. तुम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून तिथं गेला. तुम्ही राष्ट्रवादीत आहे, एक जण भाव राज्यात नेतृत्व आहे बरोबर, एका भावाला जिल्ह्यातलं नेतृत्व राष्ट्रवादीचं अजितदादा गटाचं, आणि मग तुमच्यासाठी स्वतःसाठी AB फॉर्म तुम्हाला आणता येत नाही. आणि तुम्ही काय सांगताय 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समिती निवडून आणू, आपलं वांद झालंय स्वतःचं त्यांचं, म्हणून ते परिचारक मालकाकडे गेलेले आहेत. आणि ती गेलेत तर परिचारक मालकाचा तोटा 100% तिथं होणार आहे. हा, ही ठरलेली गोष्ट आहे. काय भाऊ तुमचं वाटतंय? काय नाव तर सांगा. बापू महादेव गाडगे. बरं, राहायला कुठं आहे? भंडी शेगाव. बरं, मतदान हेच गटात आहे ना? हो, वाकरी गटात. बरं, मग काय मतदान नाही का तुम्हाला? हाय. मग कसं करायचं आहे? मयूरताई बागल ह्यांना कशा पाय करायचं आहे तसं? चांगली कशामुळे वाटतं तसं? चांगली माणसं आहेत, कामं चांगली करते. समोर उमेदवार आहेतच की. आहेत पण चांगलीच. बरं, बागल चांगली आहेत. बरं, तुमच्या दृष्टीने चांगली. नमस्कार. नमस्कार. लगा
काही तरुण मतदार आहेत इथे आणि खरं तर तरुणांचा राजकारणातला वाढता सहभाग ही एक आशादायी चित्र आहे. काय वाटतं कसं आहे ही वाखरी गट सगळ्या जिल्ह्यात चर्चेत आहे. वाखरी गटाकडे सगळ्यांची काय धाव आहे? सगळ्यांची वाखरी गटाकडे धाव आहे. हाय की ती का आपलं ह्याच्यामुळं स्पर्धा लागली हो. बर कशी स्पर्धा हा. आहे? कशी स्पर्धा आहे? हे तर काय तर आता अभिजित आबाच्या उमेदवारची दिलं आहे हां मयुरी संतोष बागल. बर त्यांचं काम एक नंबर आहे. बर ते काम तुम्ही मागच बघू शकता. हां बघा ही शाळा हां हां म्हणजे त्यांना आवड आहे, संतोष बागाला आवड आहे चांगला आहे. हां शाळा ही व्यवस्थित करायचं बरं. मुलं मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आपल्या. अगदी खरं आहे. हां मराठी शाळा टिकल्या तर आपली गोरगरिबाची मुलं शिकतील चांगला. बरं. हां आपण नेत्यांच्या शाळेचं काय करायचं मग? हां नेत्यांनी शाळा काढून ठेवल्या त्याचं काय करायचं? त्यांचं काय ते पैसे घेऊनच हे करतात ना. हां हां आपल्या मराठी शाळा जर टिकल्या बर तर गरीब मुलं शिकतील त्यातनं चांगले विद्यार्थी घालणार चांगला. बर बर आता हे संतोष काकाचं मग काम आहे आमचं चांगला. एक नंबर काम केलं आहे शाळेसाठी. हां बरं मला एक सांगा हां. आता ही समाधान दादा काळे त्यांच्या पत्नी मोनिकाताई हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेत. भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर त्यांच्या चिन्हावर कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तुमच्या गटामध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार आहे, भाजपचा उमेदवार आहे, आणखी 1-2 उमेदवार आहेत. भगीरथदादांचा उमेदवार असण्याची शक्यता आहे. काय वाटतं कसं लढत होईल? लढत ही एकतर्फीच होणार. बरं का बरं हां भाजपसारखा समोर उमेदवार आहे? भाजपला ग्राउंड लेवलला लोक नाहीत ना भाजपला चांगला आहे. बरं बरं भाजपला विरोध आहे ग्राउंड लेवलला चांगला. कमळ ह्या चिन्हालाच विरोध आहे चांगला लोकांचा. बरं कशामुळे विरोध? हां कशामुळे विरोध आहे? काय भाजपचं सगळं खताचं रेट आता पहिलं खताचं पिशवी 400 मिळत होती आता 2200 रुपये झालं 10-20 चांगला. बरं परवडते शेती करायला चांगला. हां दुधाला दर नाही नीट व्यवस्थित. बरं हां बरं समाधान दादाने ही जी प्रवेश केलाय भाजपमध्ये ही निर्णय कसा वाटतो तुम्हाला? ती लोकांना नाही आवडणार आहे. बरं हां का बरं नाही आवडणार? तुम्ही आज एका पक्षाचा झेंडा घेऊन AB फॉर्म भरा जात आहे. हां हां आणि संध्याकाळी दुसऱ्याच पक्षाचा AB फॉर्म घेताय तुम्ही. बरं हां ही काय लोकांना पटणार आहे का चांगला आहे? बरं बरं पटणारच नाही ना. बरं कसा असेल मग शेवट कसा निर्णय होईल? हां निर्णय कसा होईल शेवट? शेवट आता काय दुरंगीच लागणार चांगला आणि संतोष काका 100% निवडून येणार. तुमचं काय नाव म्हणायचं? नाही आम्हाला येत नाही बोलाय. मला येत नाही. मला का बरं येत नाही? काय बोलाय दादा? पण नाव तर सांगा. ऋषिकेश शिंदे वाकरी. राहायला कुठं आहे? वाकरी काय? इथंच आहे बाजारा शिरीव. बरं हां बरं काय नुसतं हे तर सांगा उमेदवार कोण आहे तुमच्या समोर? आता आमच्या समोर बागल आहेत. हां, मयुरीताई संतोष बागल. अजून पुन्हा आता त्यांच्या आता कुठले पक्ष अजून भरपूर उमेदवार आहेत. तिरंगी लढत आहे म्हणते ती. बरं हां मग आता काय कोण कुठल्या पक्षात नाही कोण कुठल्या पक्षात नाही असं होईल जाहीर काय. झाली की फायनल आता मयुरीताई राष्ट्रवादीचे आहेत. हां, अभिजिताबा भाजपचे आहेत. हां. हां. आणखी आता बालकींच्या पार्टीतून असेल एखादा उमेदवार किंवा नसेल. तो आता उद्या 27 तारखेला निश्चित होईल. काय वाटतं तुम्हाला आत्ताची परिस्थिती आहे आता ह्याच्यामध्ये सध्या कसं तर दिसतं? मयुरीताई बागल यांचं चांगलं आहे. काम बी चांगलं आहे. बरं हां त्यांचं काम चांगलं असल्यामुळे येतील निवडून 100%. हां 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 बरं आणि समोरच्या उमेदवाराचं काय आव्हान वाटत नाही का? BJPचं काय एवढं नाही एवढं वाटत. कशामुळे? काय आता ते BJPचं कार्य बी व्यवस्थित नाही. त्यांची काय एवढं जनसंपर्क बी नाही आपला त्यांचं जास्त. हां 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 बरं बरं थांबा साईडला घ्या जरा साईडला घ्या. कुठलं गाव? वाखरीच आहे. बरं कसं आहे? हाय बरं आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदला वर्षाताई शिंदे हां वाखरीचे राष्ट्रवादी च्या जिल्हा अध्यक्ष आहेत बरं. त्या. त्यांनी मयूर बागलांच्या पाठिंबा दिला आहे त्यांना. बरं त्यामुळं आम्ही राष्ट्रवादीचं आहे. त्यामुळं बागलाची मोठी ताकद वाढली का तर हे दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यामुळं हां त्यामुळं बागलाची मोठी ताकद झाली आणि निश्चित बागल भरघोस मतांनी निवडून येते. बरं आता तुम्ही म्हणताय हे दोन्ही राष्ट्रवादीची ताकद एक हां, झाली. बरं. वर्षाताईंनी पाठिंबा दिलाय मयुरीताईंना. हां हे जरी बरोबर असलं हां तरी तिकडं प्रशांत परिचारक, कल्याणराव काळे, समाधान काळे ह्यांची 3 ताकद एक झाली आहे. समाधानदादा अवताडे आहेत त्याच्यामध्ये, ह्यांची ताकद एक झाली आहे. नाही मग आणि समाधानदादा भाजपमध्ये गेले. मग ही ताकद मोठी नाही का वाटत तुम्हाला? ताकद नाही मोठी काय वाटत बरं का तर काम करणाऱ्या माणसाला लोक मतदान देते. हां त्यामुळं बागलाचं काम चांगलं आहे. हां त्यामुळं मयूरताई निवडून येते. बरं अभिजिताबा एकटं पडलंय. मयुरीताईंना अभिजिताबाची साथ आहे बरोबर आहे. पण हां. एकटं पडलंय बाकी सगळी नेते इकडे आहे. नाही जनती साथ आहे ना. हां जनती साथ आहे ना. बरं कसं हां. म्हणताय जनती साथ? जनतेच्या प्रत्येक कामाला बागल कुटुंब सक्रिय असतं. हां हां त्यामुळं जनतेच्या
बागलाला पाठिंबा आहे आणि जनता नेतं सगळं गेलं तर चालतील पण जनता बागलाच्या मागं खंबीरपणे उभा राहणार. बरं पण वर्षाताई पण इच्छुक होत्या, फॉर्म भरला होता, ते त्याच्यावर अन्याय झाला असं आता वाटतं? नाही काय नाही त्यांनी त्या दिवशी सांगितलं मेंढापूरच्या ह्या भाषणात की बाबा पक्षासाठी 2 पाऊल मागं घेतलं तरी काय अडचण येणार नाही आणि पक्षाची जर ताकद वाढवायची असली तर 1 पाऊल मागं घ्यायला काय अडचण नाही बरं. असं ते म्हणले. तर एकीकडं पक्षासाठी 1 पाऊल मागे घेणारे वर्षाताई हां. आहे, तर दुसरीकडं तिकीट मिळालं नाही म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये जाणारे मोनिकाताई आहेत. कसं तुलना करताय? नाही त्यांचं काय मला माहीत नाही पण बागलाला वातावरण चांगलं आहे आणि पुढे सगळं तिकडं असलं तर बागला या मागं जनता का तर तळागाळातल्या कार्यकर्त्याला तळागाळात गोरगरीब शेतकऱ्याला ऊसाला भाव असेल प्रत्येक गोष्टीला बागल कुटुंब सगळ्या शेतकऱ्याच्या मागं कायम उभं राहते. त्यामुळं मयूर बागल निवडून येतील असं वाटतं. बरं. आणि ही बागल जी कंपनी आहे हां. ही शेतकरी संघटनेत सक्रिय होते हां. अनेक वर्षे. शेतकरी संघटनेसाठी केलेली जी चळवळ असेल, आंदोलन असेल, हां. त्याचा त्याचा- कसा फायदा होईल? त्याचा भरपूर फायदा होणार बागल कुटुंबाला, हं. भरपूर फायदा होणार. बरं. दादा काय नाव म्हणायचं? समाधान जाधव, बरं. राहायला कुठं आहे? राहायला वाकरे. वाखरीला. म्हणजे ह्या वाखरी गटातच हां, मतदान वाखरी आहे? गटात. बरं. जिल्हा परिषद आहे, या गटामध्ये लय चुरस आहे, सगळ्या जिल्ह्यात सगळ्या गाजला आहे वाखरी गट. कशामुळे झाले असे? त्यात स्पर्धक जास्त झाले. बरं. कोण स्पर्धक आहे ते? मयुरी संतोष बागल, बरं. पुन्हा समाधान काळे आहे, हां. संग्राम गायकवाड आहे, हां. अनेक इच्छुक आहेत. बरं बरं. कसं वाटतं ह्या 3-4 उमेदवारामध्ये कोण सध्या प्रबळ दावेदार कोण वाटते? सध्या तर मयुरी संतोष बागलच जास्त चर्चेत आहे. कशामुळे असं वाटतं ते? म्हणून हे कल्याणराव काळेसाहेबांनी पक्ष बदललं. हां. प्रत्येक बारीनं वारंवार इलेक्शन आले की नाही त्यांना ते फॉर्म मिळाला हां. तिकीट बदलते. उमेदवारी नाही मिळाली की पक्ष बदलायचा. पक्ष बदलायचे. चेअरमन साहेबांना नाही बदललं म्हणते. चेअरमन साहेब म्हणजे मी राष्ट्रवादीत आहे. त्यांचा जो मेन सपोर्ट आहे हां. कुणाला? समाधान काळायला. त्याशिवाय पहिल्यांदा दोनदा भाजपमध्ये गेले ना. हां हां हां. दुसरी बार आहे. हे दुसरी बार आहे. बरं. बरं. मग पक्ष कसं असतंय, नेत्याने पक्ष बदलला मग काय लई नेते बदलले मग एवढं काय झालं तर? कारखाने बिलं दिली नाही त्यामुळे जनता नाराज आहे. बरं. आणि बागलांचं काय कसं कार्य वाटतं? बागलांचं 20-25 वर्ष झालं. विष्णुभाऊ सूर्यकांताजी बागल यांचं कार्य आहे ना, सक्रिय आहेत. बरं. रस्ते, वीज, पाणी. अच्छा. बरं. काय होईल वाटतं हे वाखरी गटात? वाकरी गटात मयुरी संतोष बागल नक्की निवडून येणार. काय नाव म्हणायचं? सौदागर भानदास निंबाळकर. बरं. राहायला कुठं आहे? ठीक आहे इथंच इथं. हां. म्हणजे मतदान वाखरी गटात आहे का? वाखरी गटात. लय वाखरी गट गाजतोय, काय भानगड आहे? काय आता काय गाजणारच की. कशामुळे गाजतोय एवढं? काय उमेदवारच तेवढं उभं राहिलं तर गाजणारच की. सगळी वाखरी गटच का बाई करते ती? मग आता वाखरी गटावर हे फोकस आहे. बर हां. बर. कोण उमेदवार आहेत? इथं कल्याणराव काळेचं ते समाधान काळे, हां पुन्हा संग्राम गायकवाड, हां 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 पुन्हा हे संतोष बागलाची मालकीन. बरं. कसं होईल वाटतंय? चित्र कसं आहे सध्या? आता चित्र तर चांगलं आहे यांच्या बाजूने बागलाचे. कशा पाहिजे? यांची आहे तेवढं सिस्टीमच राबवली ह्यांनी तर. बरं बरं. हां आता नेते सगळे बरं का बघा, ह्या निवडणुकीत आता अभिजित आबा आहे, हां पुन्हा चेअरमन आहे कल्याणराव काळे आहे, आहे. प्रशांत परिचारक आहे, समाधान आवताडे आहे, भगीरथ भालके, ही सगळी येते. ह्याच्यामध्ये आबा एकटं जाईन, बाकी सगळी नाही, भालके ते नाही. होती पडणार नाही का? बालकेने म्हणले ना मग काय होती व्हायचे बालक्याची नेमकी. इकडं. हां बरं. असं ऐकलंय मी. जरी झाली तर तिकडे 3-4 नेते इकडे ह्यांचे बी आहे, नेटवर्क मोठं आहे ह्यांचं बी. हां. हां बरं. म्हणजे त्याच्या गावात ह्या गावात थोडं बहुत फरक पडेल, नाही तर संग्राम गायकवाडमुळं, नाही तर बाकीकडे आहे यांचं सांग. बरं. चेअरमन आता तिकडे प्रचार अहो करते. चेअरमनचं काय मला सांगा ना तुम्ही. चेअरमन काल परवा दिवशी कुठल्या पक्षात होता? अजून ती राष्ट्रवादीतच आहे की chairman? हां आणि मग भाजपचं कशाला कमळ घेतलंय? ती म्हणते ती आमची मैत्री आहे म्हणते. हां मैत्री वगैरे. मग काय म्हणते ते, नेता तुपाशी आणि जनता उपाशी. जनतेने काय करायचं सांगा. जनतेनं काय करायचं? नेत्याच्या मागं जायचं. कशाला उद्या हितनं उठला की तिकडं उडी मारायची, तिकडं उडी मारायची. त्यानं जनतेनं तेच करायचं का? आपण बी उड्या मारायच्या. कशाला उड्या मारायच्या आपण? हं. हां बरं. कसं आहे मग इकडे? आहे बरं आहे बाबा ह्यांचं तर कोणाचं? बागलांचं. बरं.
एकंदरीत वाखरी गटामध्ये सध्या निवडणुकीची मोठी चुरस पाहायला मिळते. एकीकडे भारतीय जनता पार्टीच्या मोनिका समाधान काळे, त्याचबरोबर इकडे मयुरी संतोष बागल या तगड्या 2 उमेदवारामध्ये लढत होताना दिसते. खरं तर या गटामध्ये आणखीही उमेदवार आहेत, परंतु ही निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि लोकांच्या बोलण्यातून येत आहे. या निवडणुकीचा निकाल काय असणार आहे हे पाहण्यासाठी आपल्याला काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.